हे सुज्ञ आईकडून, जाणकार आईकडून, अनुग्रहित आईकडून नुसत्या आईकडे आलं. ज्या आई निरक्षर होत्या, अशिक्षित होत्या, अडाणी नव्हत्या. अडाणी वेगळे, ज्यांना अक्कल नाही त्यांना अडाणी म्हणतात. अशिक्षित वेगळे, नुसतं लिहिता वाचता आलं म्हणजे अक्कल आली का? जीवनामध्ये काय आवश्यक आहे ते कळलं पाहिजे. स्वतःचे आई वडील समजून जी बाई सासू सासऱ्यांची सेवा करते ती खरी सुशिक्षित आहे. नवऱ्याला खरोखर हा माझा देव आहे असा दर्जा देऊन, आणि खरं तर स्त्रीचं कर्तृत्व तिथेच आहे. जी बिघडेल नवराला लाईन होणारच, तिला खरी दाशीची राणी म्हणणे पडत. तो ऐकी राहणार नाही, पिछा बरी बरी जावा नाही, हाय काही बोलता अक्कल ना काम आहे का? पूर बिघडेल खांडन खांड सुधारी टाकायची एकच बाई. काय कोणले अक्कल नाही होती. घरमातला दाखला पोरे सुद्धा डगपड जर उकपड सागपडी घेत पटा बोमिल्ली सन गली मग खुद येत. आणि मला आमने आई सांगे त्याच ना करतीन पीठ उचन लय म्हणे. मी दाखला होतो म्हणतो त्याच ना तर पीठ ना डबडा मग बोमिलण्या काढायच येत आहे कत जाई. तू साने गुरुजीची विद्यार्थिनी, मी गुरु करेल आहे कत जाई. त्यात आपला गुरुतले बीबी गाडी टाकतील. विठाल विठाल विठाल. पण एवढ्या सगळ्यांना जे ठिकाणावर आणते, मानवी जन्म मिळालाय याचं सोनं करा. बाहेरना सांगतोय का पोरीचं लग्न ठरलं, अशा घरात दिली. 6 भाऊ होते, 6. 5 भाऊसनं लग्न होईल. 5 भाऊसले 2-2, 3-3 पोरे. 15 तर त्याच होतात. मोठी पोर 12वी होती. दाखलं एकदम दाखलं. अंगणवाडी बाईन खिचड्या वाये सटन सट. डबडाच ना कसा सटराच दाखलं. डबडं मोठा मा मोठं 3-3 मोठा मा. एक डबडा मा 12-13 डबडा. 15 तर पोरं होते. 5 जेट होतात. 5 जेट आणि 2 चुलत सासरा, चुलत सासवा, एक ननीन कायमने रावानी येल तर ती बी नांदेनी ना यातले बी नांदू दे नाही. एवढ्या घरामध्ये दिलं त्या पोरीला. आणि ती पोरगी रडायला लागली. आणि मला वेळ नसल्यामुळे मी हळदीच्या पहिल्या दिवशी जाऊन आलो भेटायला. ती नवरी पोर रडे. मेहंदी लायल तिला आसू बी पुसता येणे. तिने मायला सांग म्हणतो तू पुशी दे आते. म्हणजे मला आतले मेहंदी लायलचे म्हणता आते माय बी बदली गई. पहिले माय लगन मांडो माई येणी, आता मायच मेहंदी म्हणाची राहिनी कत जाई आई. मानवी जन्म मिळून तर गेला. कधी पाहिलं होतं का जुन्या लोकांनी? म्हातारे लोक पोऱ्यान बापले कधी नाश्ता तर केला होता का लगन मा? जन पोऱ्यान लगनचे जर थोडासा बी गेलं पलप करायला लाग्या लोक म्हणे तू लाच करे तू पोऱ्यान लगनच्या ना. त्या पोऱ्यान बापाचे 10 रुपयेच आहेत ना रोज. मानवी जन्म मिळाला, मानव होता आलं का? मानव होणं केवढं अवघड आहे. आता ती पोरगी रडायला लागली होती. मित्राचीच पोरगी. म्हटलं का रडते बेटा? चांगलं घर आहे, सगळं आहे. जावई बापू तर IT इंजिनियर आहेत. ते सगळं खरं आहे म्हणे काका, पण परिस्थिती अशी आहे. 5 जटाने मोठले आहेत. 15 तर निसता पोरे आहेत. माले जर नुसतं 2 दवाल बटाडी दिनं तर बेसणनी करड तरी मन वाटाली का बा आता ते. म्हटलं खरं आहे म्हणे. मला तर गरम गरम पुरणपोळ्या खापरवले पोळी उतरत तर मन पायन देस. आंबाना पहिला रस मना वाटाली तटे मना नंबर कवय लागी. आता मागला महिना मग हुना म्हणे आमना घर आमरस करेल होता. एक भाऊना 4-4 सोबती. या 14 ना 24 सोबती हुई घ्यात म्हणे या घरना. आणि लय रस वाढ तो नाही बी म्हणे आहो टाक बैजबरी. आता त्यांना का टक्कलवर टाकू म्हणे मी रस. समजा रस उलगी घ्या ना आमले कोयान पोतरा काहीच दिखणं नाही म्हणे बाबा. नुसत्या पुरणपोळ्या तरी बोटणं. हे असं जर चालायचं कसं होईल? असं जर घडलेलं आहे. म्हटलं बेटा एक कर. आईचे अनुभव वेगळे होते, तुझे अनुभव वेगळे असतील. आता तू एक कर. या घरामध्ये तुला सुखी राहता येईल. तू काय कर, गेल्या
त्या पोऱ्याच्यात ना 12वीनी पोर पाहिजे अंगणवाडीपर्यंत पुरा पोऱ्यातून अंगवरला करले. दुसरं तिसरं काहीच करू नको, पोरने काकण सोड. आणि जो लटकनी ती 12वीन पोरले, आता ते बाणतच कांड बट ती 12वीन पोरले त्या म्हणे ओ बुरी, तिला जोर जोर माराय बुरी. आता ही पोरगी सुशिक्षित होती, ही सांगायला गेली भुरी काय म्हणतो. इथं जर लग्न झालं ना पण भुरी म्हटलं हिच्या सासरी गेलं कसं वाटेल. सोन्यासारखी सुंदर पोरगी, अगदी ब्रिटिश राणी व्हिक्टोरियासारखी दिसते. चांगली जर सजवली तर म्हणजे पोरगी कशी त्या फॉरेनची पार्टीमधली हिरोईन दिसेल. आणि हिला भुरी म्हणता का, दिदी म्हणायचं. दिदी छोटंसं एवढंसं किरकोळ त्याले दादा दादा. आणि सगळ्यांना जेवायला बसवायचे, चला बसा आणि म्हणा ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्म अग्नौ ब्राह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म. ऐकुडी ये त्या पोरेजले कधी बापे जल मी ऐकेल नाही. त्यातले एकच सवय, आई गाडी कधी शेंदूर नाही 5 वरा जाई राहिली वा काढ रबाबल्यावाला पुरं काढन काढ. आता ही एकेकाला शिकवायची म्हणा ब्रह्मार्पणम ब्रह्म म्हणा हवीर ब्रह्माग्नो. समजा परे हवीर ब्रह्माग्नो. सगळे त्यांना दुपारी धरून बसायचे आणि सांगायचे म्हणा हरे राम 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 हरे हरे. त्या येऊला बबडो बोलणार आले लांब 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 म्हणे गणच लांब लांब अंतर पड जायचे. आई ही सांगायची त्या पोरांना हरे कृष्ण 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 हरे हरे. आता त्यासनी बापे जाईल मग कानवरच जायला नाही. सप्तार आहे तर त्या चक्करमारी पैज आहेत. ये नीत कीर्तन पहा कुठे हरे कृष्ण म्हणता येतं. म्हणायचे म्हणा हरे कृष्ण 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 हरे हरे. ते बुचक काय म्हणे आले कुतून कुतून आले म्हणे जाताय ना आले तसाच चालले. सगळे पोरं अंगावरचे करून घेतले. जेवायला पोरं बसले की नाही म्हणायचं म्हणा वदनी कवळ घेता. आणि त्या पोरांना सांगून दिलं आणि चला तुम्ही जेवायला बसले ना मी सुद्धा तुमच्या बरोबर बसत जाईल. मग ते पोरं म्हणायचे काकू तू नुसती म्हणते मी तुमच्या बरोबर जेवायला बसत जाईल. मग ताट नाही, मग आईला सांग. सर्व पोरे हात धरी बटे त्या बाय वडाणार आहे जेवा ना. त्यामुळे काकूजी तर आम्ही जेवसो. जेठाण्या वाढेत आणि देराणी जे आणि त्या सगळ्या पोऱ्याचा काकूजी तर आम्ही जेवतोच नाही तर आम्ही नाही जेवतो. कला शिकाना जन्म आलो ना निस्त्या भानगडीच काय करा न्या. सासू मन मागे लागी जात सासू मन मागे लागी जात. अशी युक्ती वापरा सासूनीच तुमले चहा ठेवायला पाहिजे. युक्ती सुचवल्या सुनांना मी टेप करायनात ना तुम्ही. फॉर्म्युला वापरतायत उवाच्या पिरायनात आणि सासू पंखा चालू करती राहिल्यात. कशाने जमतंय साच आणि मवाळ मितुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सासूला नुसतं आई म्हणून चालत नाही, आईचा दर्जा द्यावा लागतो. सासऱ्याला नुसतं पप्पा म्हणून चालत नाही, स्वतःचा पप्पा समजावा लागतो. तो लाख झकमाऱ्या करेल पण स्वतःच्या पोरीसारखं तुम्हाला वागवेल आणि तुमच्या सगळ्या सुख सोयी सुविधा तो पाहिल. नाही शक्य झालं पोराला सांगेल की ए ती पोरले जरी एक शब्द बी वाकडा तिकडा बोलना बेटा तगडं मोठं आतमध्ये दिसू. कोण म्हणतं सासरा विरोधात जातो सासू विरोधात जातं. तंत्र आपलं करा, आपुला तो एक देव करून घ्यावा. सांगणाऱ्यांनी सांगितलं पण वागणाऱ्यांनी ती साधनं वापरायची. जगद्गुरूंनी अगोदर सांगितलं तुम्हीच थोडं चाले. अरे आम्ही मानवी जन्माला आलो, काय समस्या होत्या काय कष्ट होते हे सांगत नाही फिरायचं. पण काय टार्गेट प्राप्त केलं आणि काय हाती लागलं सांगितलं त्यांनी. जन्माला जाते 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 तुम्ही सांगा दिये
आलो. आलो हा शब्द स्वातंत्र्य दर्शक शब्द आहे. तुकाराम महाराज स्वतंत्र होते, तुम्ही आपण परतंत्र आहोत. आलो. आलो कोण सांगू शकतो? जो स्वतंत्र आहे. आम्ही आलो. आम्हाला कोणी बोलवलं नाही, आम्हाला कोणी पाठवलं नाही. तुम्हा आपल्याला जन्माला यावंच लागतं. कर्मानुबंधीने मनुष्य लोके परतंत्र आहोत. कर्माचे फळं भोगण्यासाठी यावंच लागतं, चांगलं किंवा वाईट. आम्ही म्हणू शकत नाहीत आलो, येऊन गेलो, यावंच लागलं आम्हाला. हा शब्द कधी वापरतो आपण व्यवहारात? यावंच लागलं. काही काही लोकांची परिस्थिती नसते, खिशात पैसा नसतो, पण नात्या गोत्यातलं लग्न असतं. ते म्हणतात काय सांगू महाराज, काकाना होई जाईल ते ऊन न्यारं पड राही ना, पिके न्यारं लंबा होई घ्यात, या भावनी न्यारं मी आम्हाला लगीन ठेतीनं येणंच पण नाही. अरे मग एवढी अडचण होती, कसा येत वाटणार नाही ना. आपण कोणा घर घेऊन येत, आपला विदारचे कोण शेलगी हवता ते शेलगींची अटी करे त्या मांडोमा. कशासाठी? ऐपत नाही. यावंच लागलं मला इथे. तथा कर्ज होई जाव का काही बी होई जाव, काही रुबाबात येतात. आम्ही आलो, यांनी बोलवलं होतं म्हणून आलो. देव बोलवल्याशिवाय येत नाही, संत बोलवतात तेव्हा. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय विनंती करते की तुम्ही अवतार धरा प्रभू. पाप वाढलेलं आहे. तुमचं ब्रीद वाक्य आहे ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अधर्माचा नाश करण्यासाठी तुम्ही येतात ना, मग तुम्हाला बोलवायला आलोय. आम्ही संत गेले, साधू गेले, सगळ्यांनी बोलवलं. देव म्हणतो मी आलो, पण मला बोलावलं म्हणून आलो. तुम्ही आपण येणं भागाच आहे. कर्मच तसे आहेत. साधू स्वतंत्र आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला कोणी बोलवलं नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. स्वतंत्र आहेत म्हणून म्हणतायत आम्ही आमच्या मर्जीने आलो. तुम्ही आपण आपल्या कर्माने आलो. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके अडकलो आम्ही कर्मजाळामध्ये. यावंच लागलं, इच्छा असो किंवा नसो. पण ते म्हणतायत आम्ही आमच्या इच्छेने आलो. आम्ही स्वतंत्र आहोत. ते वापरू शकतात शब्द जन्म आलो. हे आलो म्हणण्यासाठी इम्प्रेशन असावं लागतं. घोळच आहे काही काही ठिकाणी. आमची रामकथा सुरू होती, गावनं नाव काही सांगत नाही मी, ते आठ लागलंच, पण गावनं नाव सांग देऊ ना, आणखी तटला आताडाम कातडा निघ जावं हाटी. कोण उपाध्या घालत बिनकामण्या. रामकथेचा 3रा-4था दिवस असेल. एक मॅडम संध्याकाळची कथा सुटली तेव्हा सांगायला लागल्या म्हणे, बाबा हे तुमच्या सर्व महाराज मंडळींना घेऊन आमच्या घरी उद्या सकाळी तुम्ही चहा पाण्याला नाश्त्याला या. म्हटलं ताई तुम्ही एक काम करा, तुमच्या घरात जे कोणी असतील पुरुष मंडळी त्यांना आम्हाला बोलवायला पाठवा, आम्ही 100% येऊ. चालेल म्हणे. ती बहीणने 3 नवराला सांग म्हणे तुम्ही एक काम करा, पायठे 7:45 वाजता सांग बरं का मच्छिंद्रांना. पायठे 7:45 तत आहे का काही जा द्या तातानं तत आहे आतानं द्या ना ठेवा फक्त. ते सकाळी बी द्या काही 7:45 वाजता सांग पायठे पायठे. त्या बाबांनी त्यासले 500 महाराज त्यासले चहा प्यावल बोलायला त्याला पाठवलं. अहो बहुतेक ती बाईल सांग राय ना ते येतीन का, म्हणजे आता तुम्ही सांगा अक्कल कोणली कितली होई दोन्हीच मा.
ती बाई म्हणे तुम्ही नुसतं जा त्या बाबाच ते सांगा रामायणवाला आहेत त्या रामायण करण्यात आपला गाव बलायला उन्हात भाऊ. आता ते जुन्या पद्धतीचे दरवाजे कडी कोंडा अहो तटे उन्हा हाय बोटच्या कोंडा मग पासाडी देणं वरे असं दुसरा हात असा लाई देणं दारणले. आणि ते आमचे सगळेजण ते प्रकाश महाराज गोंडगावकर आमचे प्रेमराज महाराज युवराज महाराज राजीव महाराज सगळे जास्त त्याचं नित्य नियम करतायत. माझं चाललेलं वाचन आणि तसं मग तो बघून आणि प्रकाश महाराजला विचारे म्हणे का हो रामायणवाला कोणता आहे म्हणे आधी कधी आई ते केलंच नाही आई त्यांनी त्या प्रकाश महाराजांनी पाहिलं आणि मी चष्मा काढली ना कोणते म्हणतो पण नमुना कारण असा नमुना आमले लागतच कारण त्या आम्ही सांगायचं असं असा गावेगाव वाटत फिरतं यात जर भेटणार नाही तर तुमले कथाही सांगू ताई भारतात एक सवा शाना नाही सांगायना तर चालतं आम्ही येडा जास्त जमा करतो कारण आमना दुकाने येडाचमुळे चाल राहणार शाना आमना पण मग पडतच नाही असं बोट अडकून ठेवलं म्हणे का हो दादा रामायणाला कोणचे म्हणे आटे त्यांनी हात केलं म्हणे ते पलंगवर बटेल आहेत त्या बाबा आहेत माझ्याकडे पाहून म्हणतो म्हणे ओ जीवान तुला आमना घर चहा प्याल भलाव म्हणे रामायणाला असं म्हणणं पडत का ओ जीवान तुला आमना घर चहा प्याल भलाव मी त्यांकडे देखू जर या ना घरने चहा पिजली नाही तर आपलं जश आहे ते बी बोधवी जाई बा विठ्ठल विठ्ठल तुम्ही जगामध्ये थोडस फिरून पा येडाच नाही कमी नाही आमनाकडे इथे का एक येडावर एक येड फुकट भेट राहिलं ते बी रोग नाही आपतावरली जा हो. कबीरा पागलों की कमी नहीं एक ढूंढो तो 1000 मिलते दूर ढूंढो तो 5 मिलते रोक मांगो तो उधार मिलते आम्ही त्यान पुढे जोडी दिनं एक पर एक फ्री मिलते नियमावली प्रमाणे जर जाणलं आलो कोण म्हणू शकतो जो स्वतंत्र आहे आम्ही आलो तुकाराम महाराज म्हणू शकतात आम्ही आलो कारण कर्मजाळाच्या बाहेर आहेत ते गेले आशा पाश निवारोनी प्रमुख साधना होती विषय तो त्यांचा झाला नारायण आणि त्यामुळे विचार भावना आणि कृती देवमयी बनलेल्या होत्या कारण बऱ्याच लोकांना गप्पा वाटतात तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे ना काही चिकित्सक आणि काही जिज्ञासू त्यावर चर्चा करतात एकाने तर विचारलं म्हणे महाराज तुकाराम महाराज जे बोलले होते देव पाहावया गेलो होते ते देवाची होणी ठेवलो हे तुम्हाला कितपत खरं वाटतं म्हटलं 1000% खरं वाटतं नाही म्हणे पण माझ्या मनात ते असं येतं माझ्या मनात तू ना मन नाही विचार करीत तुकाराम महाराज बोललो होता का तू पहिले यायला पाहिजे होतं काही काही खूपच बावळट आहे एक तर जेवायला बसलं महाराज पंक्तीमध्ये इतकं जेवलं 1.5 किलो जिलबी खाई घ्या तो जेवता जेवता आणि ते वाढणाऱ्यांनी पाहून घेतलं आई असं बी बेंड सुमार जेव्हा तर विचारलं एकाला कारबो म्हणे जाय का समाधान भरपूर खावाय घे का नाही रे म्हणे एक जाय देवनी झालं एवढं मानवी शरीर बनाव मानवी जन्म दिना पण एक चूक कट्टा की म्हणे हाई तोंड 8 देत म्हटना हाई जर 8 देता आणखी 10-12 चकोया मात्यात म्हणे जिलबीने अजून 10-20 चकोया काही जातो म्हणे मी आई तोंड 8 न देता 8 देवाला पाहिजे देवनी आई चूक जाई नाही तुले मानव जात मग पैदा करायची आईच मोठी चूक जाई म्हणे देवने जन्म तर मिळाला महाराज पात्रता आहे पण योग्यता आहे का योग्यतेने सोनं बनतं योग्यतेने ते म्हणाले जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे फळ प्रत्येकाला मिळावं प्रयत्न तुमचे आपले प्रत्येकाचे सुरू आहेत सुखी व्हायचे प्रयत्न आहेत आता मला सांगा तुम्ही आपण सगळेजण आपण प्रत्येकाने जे वारकरी असतील किंवा अन्य सांप्रदायिक गुरु का केलेले आहेत आपण प्रत्येकाने शांती लाभावी जीवन सुखी व्हावं
प्रपंच व्यवस्थित व्हावा. गुरुच गांजा पिराय ना. शिष्याने काय दोऱ्या जांभलत पिरो का रस्ता तरी. गुरु लोभी शिष्य लालची दोनों खेले दाव, दोनों डुबे बावरे चढी पत्थर की नाव. आता बरेच लोक म्हणतात बरं का, हे आमचे शिष्य आहेत, ते आमचे शिष्य आहेत. या हे म्हणणाऱ्यांसारखं बावळट कोणीच नाही जगात. गुरुपदाचा सगळ्यात मोठा अपमान आहे तो, हे आमचे शिष्य आहेत म्हणणं. त्या शिष्याने सांगितलं पाहिजे हे आमचे गुरु आहेत, हे आमचे गुरु आहेत. पण अशी घाई झाली आहे गुरु व्हायची, हे आमचे शिष्य आहेत महाराज. अरे तू अजून शिष्याची, आणि तू कथा शिष्य बनाय ठेवा. पोहून येणे कासे लाविले आणि का, म्हणावे त्या मूर्खा काय आता. पोहून येणे कासे लाविले आणि का, पोहून येणे कासे लाविले आणि म्हणावे त्या मूर्खा काय आता. पहिल्यानेच आपल्याला कळत नाही. आता एक व्यक्ती अशी होती, आता सगळ्याच लोकांना घर शांततेचे मिळालेत असे नाही. घरामध्ये शांतताच आहे असं सगळ्याच लोकांचं नाही. दिन उगताच वन 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 बन 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 सुरू होई जात. कधी बाया डोका लावतीन, कधी बाया चांगल्या होतीन तर माणसंच कथा काही बी लिपयतीन. दांगडोच उभा राहतीन रोज. दांगडो कराशिवाय नाश्ता बी करता येत नाही त्यासले. शांतताच नाही घरामध्ये. कोणच जोड कोण पाय माने. त्या गरमा असंच चालना गो मी चुकायचं नाही. एक सवा त्या पोऱ्यातले म्हणावं नेहरू ड्रेस वगैरे दिखना जसा का सुटणार त्या पोरे दाखला 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 असा 500 पोरे आणि मना अंगले लटकेत त्या पैसा 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 पैसा. मी त्याला म्हणतो अरे आई काय रे पोरे या कोणता संस्कार करेल समोर कुठे बडा रे कीर्तनकार बाबा आहे ना बरे तुम्ही कसं अंगले लटके राहणार म्हणते या कोणता संस्कार आहेत तू ना. अरे म्हणे बघ त्या कायचे या असा कपडाच मग त्या फक्त पुढारीसलेच देखतोस म्हणे. तर असा कपडावाला होणं की त्यातल्या वाटत पैसा वाटणारा उन्हात बा. ते या पोऱ्यास ना मन मग जायलचे म्हणे. आता कोणी कधी केलं म्हणे दव्या कपडाचवाला अंगलेच लटकतच म्हणे. या पोरांचा दोष नाही येत वडील जे जे करते त्या नामधार म्हणजे. घरामध्ये अशी वन 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 भनभन भनभन. आणि एका माणसाच्या मनात आलं मानवी जन्मात आलो पण माणसासारखं जगता येत नाही. कुत्र्यासारखं जीवन जाईल त्यापेक्षा गुरु करू. एक लक्षात ठेवा जर तुमच्या नशिबात सुख नसेल ना तुम्ही 1000 का गुरु करले तर शांतताच लाभणार नाही. उलट घरे तसं दारे कुठेही जा तुम्ही जेथे जावे तेथे कपाळ सरीचे. या माणसांच्या म्हणी आहेत बायांच्या म्हणी आहेत. आराम कराल माहेर जाऊ बा पायऱ्या चढत नाही तवशीन भाऊजाईने डोकं बांधली ना मला अशक्तपणा येलचे म्हणे. जी बहीण 8 रोज राहणार होती तीच रोज पिशी भरली नाही तिने. गरजटाने विचारे का बहीण ये गई का म्हणे आई ये गो म्हणे कुठे जायचे सवत ना माहेर. नशिबात जर सुख नसलं सुखच मिळणार नाही. आता हाताला गुरु करायला एक गुरु असा आश्रम दिसला 50-50 गायी होत्यात 10-20 माणसे होतात मुक्कामी. गुरुबाबांना सांगितलं बाबाजी मला तुमच्या हातून दीक्षा घ्यायची मला माळा टाका. म्हणे चालेल बेटा तू काय करशील माळा टाकून घरी जाशील का इथे थांबशील. काही नाही गरबी बट उखाला असते म्हणे काही उपयोग नाही. मी 8 असू का म्हणे होतो बाबा ज्या पलंगवर बटेल होता त्या पलंगना बाजूले असा एवढा मोठाला बदामना काजूना बुगला होता. तो म्हणे 8000 राहिनं मुठमुठ बी भेटणार रोजनं तरी चाली जाई घर काय बा आपलं. म्हणे मी इथे थांबेल. म्हणे मग एक करावं लागेल आश्रमाच्या गायी चाराव्या लागतील. आणि रात्री जेवण वगैरे झालं आपली पूजा आटोपली आरती झाली मन पाय दाबत जाणं पडतील म्हणे चाली का. तो म्हणे मंजूर चाली. जेवण बिवण झालं त्याने बाबाकडचं जेवण पाहिलं गरम गरम पोळ्या. अय बाबाने एवढी मोठी वाटी मग गावरान तूप दिनं याने बापे जन्मे देखील होतं नाही तितकं.
हाय तो म्हणे बाबा इथलं कसं अरे पिझ्झा आहे ना हे आपण बनायला आश्रम नाही काहीच नाही पिऊन टाक हुट त्या बुगला महिंदरच्या 2 वाट्या बदाम भरले तो म्हणे मी तर असा बोरे ये चालता असतात आणि बदाम त्याने खाल्लं आणि बाबाने खाल्लं बाबा पडल्या अंथरुणावर म्हणे बेटा आता माझे पाय दाब म्हणे रातले 8:45 पाय दाबाल बटाड तो पाहायला लागला 9:30 घ्यात 10:30 घ्यात 11 काटा बिडू बिडू कराय नाव भाऊ कवय कीर्तन आवरी कधी बाबा सांगतील आपल्याला गंज आहे भाऊ पाय दाबाने बाबा अहो पाय जाय की तो पाय पुढे करे तो जाय की अहो पाय पुढे करे हळूहळू हात दाबत दाबत याच्या जीवावर आलं थोडंसं त्याने पाहिलं आणि बाबांचाही डोळा लागला बाबा घोरायला लागले अहो म्हणे बरं जाय रे बहुत झोपना म्हणे अहो दादा उठायला लागणार तसा मग बाबा जागी घ्या कार भाऊ उठी नाही बाबा बापरे जागी बी जास का म्हणे अहो म्हणे पाय दाबना जरासा तू आते तर दाबायला सुरुवात काही म्हणे हो म्हणा बापरे 9:45 ते 12:30 आते राह अजून दाबत होता हा दाबायला लागला बाबा घोरायला लागले म्हणे आता पक्का झोपना बरं उठायला लागणार थोडासा हालना तोशीन बाबा खरं बेटा थकला का नाही मला तर हाऊस सुटी राहिली मला तर असं वाट राहिलं रातभर दाबो पाय आणि म्हणे बाबा ऐका का तुम्ही जर डोळ्या लावशात मला बी डोळ्या लागते मग तुम्ही बी जागा मी बी जागा मग बाबाने सांगितलं चल ठीक आहे दाब पाय दाबता दाबता बाबांनी विचारलं म्हणे तुम्ही किती भाऊ आहेत तो सांगायला लागला म्हणे बाबा आम्ही म्हणत नाही तो चिंताला झोपी घ्या राय ना ऐकानं ठिकाणवर पाय उकली सण बाजूला ठेवू तो चिंताला उठी घ्या हा किती भाऊ तुम्ही तो म्हणे अरे बाप अहो गुरु काही परवडू देणार नाही म्हणे भाऊ या बदाम बी नको त्या घर आपले बाशी तुकडा मोडेल परवडतील पण हा गुरु काही भागणार नाही आपल्या असा हा बाबा म्हणाले किती भाऊ म्हणाला बेटा तू म्हणे बाबा हे बा आम्ही एकूण पहिले आम्ही म्हणतोय झोपी घ्या ते मदार एकूण घालते ना आणखी बाबा झोपी घ्या कितला भाऊचे ते राईस घे हल्ला तो मोठ्याने बाबा पुन्हा जागे झाले हा तुम्ही किती भाऊ म्हणे बाबा आता डोळ्या लावून काही करणं का तुम्ही कारण तेही सोबत करणं पडी म्हणे आपले तुम्ही एक तर ऐकल्या नाही तर मला मोकळे कर द्या हा किती भाऊ म्हणाला तू म्हणूच कुठे ती राय ना तुम्ही माले म्हणे आम्ही तसा देखाल गहू तर 4 भाऊ शेत म्हणे तसा कसा शेत 4 भाऊ पण आई जर असंच चालणं तर पाहिजे 3च राहतील म्हणे कारण तू काही मला जिता राहू देणार नाही काही गुरु करीच बी मला फायदा होणार रे मानवी जन्मामध्ये आले अनेक लोक म्हणतायत कधीच नाही माळा टाकाय कधीच नाही एखाद्याच्या दर राहिनो अरे तुला स्वभाव सुधरेल नेणार नाही खडकू बरोबर जर बदल होणार नाही काय होईल लाख व्रत करा उपवास करा वाऱ्या करा नामचिंतन करा पण स्वभाव जर नाही बदलला तर काय होणार आहे माहितीये का अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंतरीचे धावे स्वभावे अंतरीचे धावे ताई परी आवरे तरी ताई परी आवरे ईश्वरी पारायण कथा कीर्तन भजन हे सगळं कशासाठी माहितीये का स्वभाव बदलण्यासाठी उद्या एकादशी आहे तुमच्या या शूटिंगचं नाव परी आहे का
हाय प्रमाण मग शब्द होणं धरिताई परी तोय मला तुमने याद होणे. वास्तविक त्यांचा फोन नंबर माझ्याकडे सेव आहे. परी फोटोज आहे ना. हो, तुम्ही हे सगळं शूटिंग वगैरे करा, पण याला व्यवस्थित एडिटिंग करून जे अनावश्यक असेल ते कट करूनच यूट्यूबवर टाका. कारण काय होतं माहिती आहे का, आता आमले बी बोलान सुमार राहत नाही, काही बी बोल देतं आणि मग ते जर यूट्यूबवर गए मग लोक येतात आणि फोन करतं. मग नको त्या बिनडोक लोकेच माफी मागणी पडत. कारण इथला विषय इथल्या लोकांपुरता असतो, पण हे माध्यम जर वापरलं तर तुम्हीच काय करायचं, एडिटिंग करायची. जे आवश्यक आहे, जे वादग्रस्त आहे ते कट करायचं आणि जे हितासाठी असेल ते फक्त आपण ठेवून पुढे प्रदर्शित करायचं. विठ्ठल विठ्ठल संपलं कीर्तन. 5 मिनिटाचं राहिलंय. पहिल्याच चरणावर कीर्तन संपेल. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. बऱ्याच लोकांना बऱ्याच कालखंडापर्यंत साधना करून सुद्धा, व्रत उपवास करून सुद्धा फळ भेटत नाही. त्याचं कारण काय? स्वभाव दोष. फक्त स्वभाव क्लिअर करा. काही काही लोक तर सांगतात, बाबा आपला स्वभाव असा आहे, आपला स्वभाव असा आहे. मग शिलगीदा येणार तू. आमलं काय करणार आहे तुझा स्वभाव? नाही, आपले खोटं चालत नाही. आणि आई बटी दुनिया खोटंच बोल राहिली का? तू एकलाच करा जीव का? काय काय करा जीवनी आग होई जात बाबा. खरंच आग होती ना, तू कधीच न शिलगी जाता. या बोगस लोकांच्या नादी लागू नका. काही झालं तरी स्वभाव शिथिल झाला पाहिजे. झोपताना आपल्या डोक्यातलं टेम्परेचर, ऊर्जा, तापमान 0°C कडे जेव्हा येते तेव्हा डोळा लागतो. कीर्तनमा सुद्धा काहीच न 0°C जात. एवढा दांगडो मग झोपी जातात. काहीच न तापमानच उतरत नाही. येशी लायसन सुद्धा त्यामध्ये डोळ्यात लागी राहणार नाही. तू वायबारची डोळ्या कसा लागणार नाही? झोप येण्यासाठी मनाला समजवून द्यावं लागतं. जशी 2 महिन्याच्या लेकराला आई गाणं म्हणते, त्याला हरी हरी गाई. ऐराणीमातल्या बाया त्या हरी हरी गाई, त्यांना हे माहिती नाही. त्या म्हणतात हाड हाड गाई, कुत्रानी माय मरी जाई. कुत्रानी नाही, कुतर्क्याची मरो आई. जो कुतर्कवादी असेल आणि हरी हरी गाई, आणि तुम्ही काय मध्ये हाड हाड गाई, ते पोरग बी ध्यान देत नाही. ते बी गुंगायलाच राहत, जो बी असते. काहीच नाही, आयातीवर गुंगी निघत नाही. झोपतात. शब्दामध्ये पावर आहे. पोरग झोपून जात. शब्द असे गोड आहेत. स्वभाव कधी बदलतील आपले? जो दिन उगना तो सारखा. पहिला स्वभाव वेगळा होता माझा, तुम्ही बोलले ना तेव्हा. तो पहिला स्वभाव होता, तो तारुण्यातला स्वभाव होता. आज तो स्वभाव चालेल का? त्यावेळेस घरात आपला संसार होता, आपली पत्नी होती, आपली आई होती, घरातले मालक आपण होतो. आता मालक बदलले. आता मुलाचं लग्न झालंय, घरात सुनबाई आली आहे. आता तो स्वभाव चाली का? जर त्या स्वभाव बोलायला जसं एकच मिस कॉल मारी तर त्याने क्रुझर गाडी बरी आणि गली माई सण त्यामध्ये काय दव्या ठग. तू तर बोलता कीर्तन हे करत ना. घरात सून आल्यावर स्वभाव बदलावा लागतो, वागणं बदलावं लागतं, शब्द बदलावा लागतो. कधी कधी सगळंच मनासारखं होत नाही. सुनबाईकडनं कधी चहापत्ती जास्त होते, कधी साखरच पडून जाते नजर चुकीने, कधी चटणीच जास्त होऊन जाते. तरी समजावून सांगावं लागतं. पोरगी विचारते की पप्पा चटणी जास्त झाली का? नाही नाही, अगदी कंडिशन माय व्यवस्थित आहे. त्यावेळेस आमची पत्नी पाहते. आता नवरा सुधरी राय ना, बायकोला आनंद पाहिजे का डोकं लावानं त्यांचं घे. पण त्याला नाही धरा तटला तटे मग ती बायकोच काय काम नाही. सुनबाईकडनं एकदा जास्त मीठ टाकलं गेलं वरणामध्ये, भरपूर खारट झालं. आता आपलंही कसं आहे, बाया तुम्ही बुद्धिमान असतात. मी तुमचं 1000 पटीने वर्णन केलं, तुम्ही बुद्धिमान आहेत. आम्ही पहिले दोट्याच काहीच आकार टाकार द्या खाली. 2 चपातीच ना काला मोठा का, 2 ताटल्या वरण टाकेली ना, गावरान तूप वतेली ना, कालायली ना एवढा डेपो, आणि लटकनो आता येईन पावडी तगारी.
पहिलाच घास इतका खारा. समोर बायको बटेल म्हणते हिने जर आपलं तोंड दखत आई वय केली त्यांसाठी मी खारं गण लागे. पण कानन सुरू. सुनबाई आणि कोणी वरण घेता पप्पा तिल ते गट्ट वयल दिके म्हणतं नको बाई ना कॉलम ना माल याव पक्काच लागल. याला पातळी आहे काही प्लास्टर न थोडंच आहे काही आरशीची उभं करायची लगेच पत्नीला म्हणायला लागली म्हणे आई तुम्हाला पण वाढून देते तुम्ही पण जेवा. नाही नाही मी तुम्हाला बरोबर जेवसू आव म्हणतं झील आहे त्यासनं लगन व्हायले आपण जुना माणसे आपण पहिले जिले हो त्या आत्यानं इलू प्रेमवाला त्यानंतर जेवते त्या येरायरने थट्टा मस्करी करतील पोरगा सुनबाई तू कधी गुची राहिनी त्यातनं मग लागेन भागे तिसरी जागे. म्हणून आटे सासवासना विरोध मग वा जाते सासरासल्या चांगलाच म्हणतेस बाया. आमच्या पत्नीलाही वाढून दिलं पण बाया बुद्धिमान असतात. तिने एवढंसं कोपरं थोडं वरण माबडा खायली ना काय समजानं समजिली ना उलेनी बोले मन कडे देखे वरण कस काय शे म्हणतो वा नाही करायच्या काल नसे म्हणतो थोडं मीठ लागी बहुतेक लागे का. ती पोरने वय केली नाही की आता हिरे निघान तयारी उई घे बा म्हणजे काहीतरी दागडो शेजाठी हाती आली. तिनेही बोट चाटून पाहिलं थोडंसं आणि मला सांगायला लागली म्हणे पप्पा आय एम सॉरी सुशिक्षित पोरगी माझी चूक झाली. म्हटलं नाही बेटा चूक नाही झाली होऊ शकतं. काय बिघडलं होऊ शकतं असं. मी खाल्लं ना सगळं काही व्यवस्थित नाही पण माझ्याकडनं थोडं जास्तच खारट झालं. म्हटलं नाही होतं असं वरणाचं काय आज संपून जाईल थोड्या वेळाने. आमची पत्नी अशी पाहिजे गाल्ल्या आतलंय इथली अक्कल कधी फाईन होणी बाई एवढा पुरा घेताना अभ्यास म्हणे असं इथला समजदार जे तुम्ही. अगं म्हटलं आता झालं पोरीकडनं हा ना मी बी परनी येलो होतो ना मी काय याची दल्ली नाही येलो होतो आटे मी बी स्वयंपाक करू मनावरी बी एवढं तेवढं तिकं जास्त होई जाय. मी बी नवरी होतो थोडस तिकं जाय की तुम्ही बी तुमने माय बीत असा गली माताय तय करेल आणि आते कशी काय समजदारी वयानुरूप बदल करायचे असतात. अहो असा साऊंड जर तवय खराब होई जाय आव चिंता मांडो मोडीच आणि टेजवर बारदान बरी निघी बी जाता द्या. पण तो स्वभाव तेव्हा होता. स्वभाव बदला स्वभावानुसार शब्द बदला. मानवी जीवन आहे माणसासारखं जगायचं शिका जगायचं सोनं होईल. जगायचं सोनं होतं कशामुळे होतं माहितीये का आम्ही आलो जन्माला त्याचं फळ झालं पण कशामुळे झालं महाराज तुम्ही सांभाळले सांगते तुम्ही